मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आझाद मैदानात उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या ठिकाणी जर आता आपण जर पाहिलं या ठिकाणची जी परिस्थिती आहे या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं। पावसाचा जो जोर होता 2 दिवस मोठ्या प्रमाणात होता आणि या ठिकाणी संपूर्ण जे आझाद मैदान आहे हा चिखलाचं एक साम्राज्य पसरलं होतं। आता मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खडीचा ट्रक आणून या ठिकाणी खडी टाकण्यात आलेली आहे। खरं तर ही जी परिस्थिती आहे ही पावसामुळे ओढवली होती, परंतु मुंबई महानगरपालिकेला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। जर तुम्हाला या ठिकाणी आंदोलन होणार हे माहीत होतं, पाऊस पडतो हे सुद्धा माहीत असताना महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष का केलं असं सुद्धा मराठा आंदोलक जे आहेत हे प्रश्न विचारताना आपल्याला दिसत आहेत। परंतु या ठिकाणी जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर सगळ्या चिखलामुळे झाला आहे। उशिरा महानगरपालिकेला शहाणपण सुचलं तरी आता या ठिकाणी हे मराठा कार्यकर्ते आहेत हे कामाला लागलेले आहेत आणि इथे चिखल होणार नाही याची दक्षता आता या ठिकाणी घेतली जात आहे आणि या ठिकाणी खडी पसरण्याचं तर काम सुरू झालेलं आहे। मराठा आंदोलक जे आहेत आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। मनोज जरांगे पाटील हे सध्या विश्रांती घेत आहेत आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी डॉक्टरांचं पथक येऊन गेलेलं, उबाठाचे खासदार अरविंद सावंत येऊन गेले, माजी सनदी अधिकारी अर्धाडे सर येऊन गेलेले आहेत आणि यांची विचारपूस सुद्धा केलेली आहे आणि आता ही महानगरपालिका जी आहे तिने खडी आणून टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आता यापुढे हे उपोषण आता किती दिवस चालतं हे आता पाहावं लागेल। अविनाश लोंढेसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, आझाद मैदान।